नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्लॉग माझ्यासाठी फक्त एक प्रवास नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. ज्यादा हवा है इसलिए रोपवे बंद करके रखा है. आम्हाला कळालंय की रोपवे बंद आहे. जय गिरनारी. गिरनार पर्वत फक्त एक डोंगर नाही, ही अशी जागा आहे जिथे श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म एकत्र श्वास घेतात. युअर एव्हरी स्टेप्स फील्स लाईक इन प्रेयर, एव्हरी ब्रीथ फील्स कनेक्टेड टू डिवाइन. आत्तापर्यंत आमच्या फक्त 2000 पायऱ्या झाल्या. सुरुवातीला प्रवास शांत होता. हवेमध्ये ती थंडगार पर्वतीय झुळूक आणि मनात एकच भाव, आजचा दिवस विशेष आहे. रोपवे बंद असल्या कारणाने त्या क्षणी मनाने हळूच सांगितलं होतं, हा प्रवास पायी पूर्ण व्हायला हवा. बिकॉज सम जर्नीज आर मेंट टू बी वॉक विथ फेथ. आणि मग काय सुरू झाला ती 10,000 पायऱ्यांची चढाई. प्रत्येक पायरीसोबत श्वास जड होत होता, पण मन मात्र अधिक दृढ होत गेलं. एव्हरी स्टेप फील लाईक डिवोशन. त्या ढगांमध्ये, त्या वाऱ्यात, त्या शांततेत एक वेगळंच कनेक्शन जाणवत होतं. इट वॉजंट जस्ट अ ट्रेक, इट वॉज अ स्पिरिच्युअल जर्नी, अ जर्नी विद इन माय सेल्फ. पोचलो गुरुच्या. हा प्रवास आमच्यासाठी एक डिवोशनल मोमेंट होता, एक असा अनुभव जो आयुष्यभर लक्षात राहील. तर आता आम्हाला कमीत कमी 12 तास झाले. हॉटेल इकडे आहे आणि ये गिरनार पर्वत इकडे दिसलं. हा आहे आमचा आज 2 दिवसाचा खरं तर रूम. AC आहे, गिझर आहे. अँड आता इकडे डिमांड खूप आहे. तर मला सांगा इथे प्राइस किती असेल रूमची? सांगा बाप्पा, प्राइस किती आहे इथे पर डे 2,500 रुपये. 2,500 रुपये या रूमचे द्यावं लागतंय आम्हाला. पण फायदा काय माहिती का तुम्हाला? फायदा सांगतो मी. इकडून आहे ना, हे दिसतंय का, आपल्याला इकडेच जायचं आहे सकाळी. आता मला सांगण्यात आलेलं आहे खूप खतरनाक वाली गोष्ट की रोपवे पावसामुळे बंद असू शकतो आणि जे 5,000 पायऱ्या आम्ही चढणार होतो, 5,000 पायऱ्या अवॉइड होणार होते, ते पण आता इन्क्लूड होईल. म्हणजे 10,000 पायऱ्या चढून जावं लागणार. बघू, पण आता कायच करू शकतो. आलोय तर आलो. बट खरं सांगतो मित्रांनो, सोमनाथ टेम्पल ज्योतिर्लिंग एक नंबर आहे. तिथे लोक कसे आणि कॅमेरा आहे त्याच्यावर. तू कसं म्हणतो कॅमेरा भी है यहाँ पे. तिथे आपली गाडी त्याला म्हटलं The next day. सर्व गोळा घेतला मॅडम, टेन्शन नाही घ्यायचं. स्प्रे घेतला छानसा. कोणत्या जन्माचं पुण्य? मूग घेतला, मूगचा ट्यूब घेतला. हा? कोणत्या जन्माचं पुण्य असा नवरा मिळाला माझ्या? आणि अशा रीतीने आम्ही अचानक आणि भयानक गिरनार पर्वतावर चढण्यासाठी जात आहे. बाबांनी आम्हाला लगेच तत्काळ बोलवलं आपल्याला. बरोबर आहे? माकड दिसलं. ए, तुला उचलून घेऊन जाईल ते मात्र. गुरुदेवांनी तर जसं मी वेदर पाहिलं होतं, तर आता मला दिसतंय की पाऊस चालू झालाय. दिसतंय का तुम्हाला? पाऊस आता भरपूर चालू होऊन गेलेला आहे. बघू, रोपवे चालू पाहिजे फक्त, एवढंच मी आता विश करू शकतो. कारण की पप्पा आहे, मम्मी आहे, मामा सुद्धा आहे, मामी आहे. आम्ही काय नाही, छोटे पोरं सोडून जाऊ. स्वतःला पण मी पोरगाच नाही. बरोबर आहे का नाही? वी शुड फील यंग. मामा, डू यू फील यंग? मग काय वाटतं पप्पा, रोपवे चालू राहील का? रोपवे होईल चालू होईल. पॉझिटिव्हिटी ठेवा, रोपवे चालू. आई, तुला काय वाटतं? रोपवे चालू हो नाही तर ना हो, दर्शनाला जायचंच. आईचा पहिला एक व्हिडिओ काढलाय ना मी. बघू आता पुढे जाऊन काय काय असतं. या गेटनी आलो आणि आता आम्हाला कळालंय की रोपवे बंद आहे. 9 वाजेनंतर स्टार्ट होणार आहे. आता यांची एक स्कीम बघा तुम्ही. यांनी आम्हाला सांगितलंय
की तुम्ही जे तिकीट बुक केलंय 5,500 का 6,000 जे पण झालेले आहे, तर त्याच्यामध्ये सीन असं आहे की जर मध्ये कधी चालू झालं तर तुम्हाला रिफंड भेटणार नाही, आणि जर चालू नाही झालं तर तुम्हाला रिफंड भेटेल. म्हणजे एक राईड जरी गेली म्हणजे खालून ते वरतीपर्यंत, तर असं म्हटलं जातं की रोपवे चालू आहे म्हणून सगळ्यांना रिफंड भेटतच नाही. तर ही पण एक स्कीम आहे त्यांची. ओके, त्या साईडने जाऊ, बघू काय म्हणतात लोक. कोई चांसेस नहीं है सर, कोई चांसेस. ऊपर में हवा इतनी तेज है और पूरा दिन का प्रेडिक्शन इसी हवा में रहने वाला है ऊपर. तर आम्हाला 3 आज्या भेटल्या जे पुण्यावरून आलेल्या होत्या. तुम्ही आता बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी. त्यांच्यामुळे आम्ही पण ठरवलं आता आम्ही पण 10,000 पायऱ्या चढून जाऊ. येताना बघू, जर रोपवे चालू असेल तर परत येऊन जाऊ दुसरं तिकीट घेऊन, कारण की जे आमचं मेन तिकीट आहे ते आम्हाला ते खर्च नाही करायचं आहे, ते पूर्ण रिफंड पाहिजे आम्हाला. कशी उडी मारली पाहिजे का त्यांनी. हां, इथून आम्ही स्टार्ट करतोय वरती जाण्यासाठी. तर इथून आपली एंट्री आहे. आता आपण एंट्री करू. इकडून पहिली पायरी स्टार्ट होईल. तिकडे प्लास्टिकच्या बॉटल्स अलाउड नाहीये, त्या बायोडिग्रेडेबल बॉटल्स घ्यायला लावतात ते लोक. आता आमच्या सगळ्यांच्या बॉटल्स काढून घेतलेल्या आहेत. इकडे आता मंदिराचं एक दर्शन घेऊ. रेडी रेडी रेडी. जय गिरनारी. एक दोन तीन, 1 2 3. बच्चू आहे ते, तर ते म्हणजे मुलगा आणि बाप आहे म्हणजे दोन्ही भांडे तिकडे. असं काही नसतं. व्हिडिओ कबुली घेतोय मी की तिचे मी फोटो काढत होतो, पण मी म्हणते की फोटो नको काढू, मला फोटो नाही आवडत काढायला. आता एक काढलेला आहे, जो तो चांगला नसेल जाऊन बघायचं, चांगला नसेल तर परत काढायचं. ओके. इथे जेवढं वरती जातं पाण्याचे रेट वाढत जातात. आताचा रेट आहे 50 रुपये, वरती गेल्यावर 80 रुपये. बायोडिग्रेडेबल बॉटल्स आहे तर ते घेतोय आता, कारण की इकडे साध्या बॉटल्स आपल्या चालत नाही. रोपवे अजून पण टेस्टिंगलाच चालू आहे. पाना बरं झालं वरती निघून आलो आम्ही. टेस्टिंगच चालू घ्यायची. एक पण माणूस दिसला नाही मला. जय गिरनार. ही आमची मावशी आहे, ही येऊ नाही शकली आमच्या बरोबर. हाय मन मावशी. चल ब्लॉग मध्ये तरी आली तू. हे बाई, ही मावशी आणि एक गिरनार. आतापर्यंत आमच्या फक्त 2,000 पायऱ्या झाल्या, अजून 3,000 पायऱ्या चढायच्या. बट आमचं डिसिजन चांगलं होतं. रोपवे अजून चालू नाही झाले, अजून येत आहे. आईन ते तिकडे यांचे खूप हाल होता. पण ही जी डोलीवाले येतात ना, जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. चला चिल्लर पार्टी. भरता येईल की तू. जय गिरनार.
आम्ही 2700 मध्ये एवढं थकलेलो आहोत, तर अजून आपल्याला 10,000 करायचे. तर काय हवं? चला चला. सत्तरच्या पुढे नाही, आमच्या पहिले आले ते. आम्ही सोबत निघालो तर आमच्या पहिले पुढे निघून आले. अरे आम्ही पहिलेच आहे. आम्ही पहिलेच आहे तर पहिलेच आहे ना. जुने लोक ते म्हणतात ना, ही नल्ले आशिक हे पण सोडत नाही. इथे पण लिहून ठेवले आपली घाण एवढ्या चांगल्या जागेवर. इथे थांबायचं. लोक काय सुधरत नाही. इथे थांबायचं. हा आमचा 15वा का 16वा गॅप आहे. पप्पा तर आतापर्यंत आम्ही जे कष्ट करत होतो त्या कष्टाचं फळ म्हणजे इकडेपर्यंत होतं. इथे हा रोपवे इथेपर्यंत येणार होतो आम्ही आणि सगळे एक्साइटेड झाले आता ते बघून. पण द थिंग इज की अजून पण रोपवे चालू झालेले नाही. म्हणजे तिथे खाली जायचं आहे तर आम्हाला परत 5,000 पायऱ्या नाही 10,000 पायऱ्या परत खाली जावं लागेल. हां, तर आमचे आत्ता 4,000 स्टेप्स पूर्ण झालेले. तर आमचे चेहरे खूप प्रसन्न दिसत आहेत तुम्हाला. तर याचं कारण आहे की आम्ही खूप पटापटा ब्रेक घेत येतोय. आत्तापर्यंत कमीत कमी 20 ब्रेक घेऊन झालेले. तर आता हां, तिकडे जे दिसतं ना तिकडे रोपवे जिथे येणार होतो आम्ही आणि त्याच्यानंतर चालणार होतो, पण तिथेपर्यंत चालत जावं लागलं. अजून पण रोपवे चालू झाला नाही म्हणून आम्ही आमच्या डिसिजनवर ठाम आहे की बरोबर डिसिजन घेतलं होतं आम्ही. पण आता इकडे सगळे जैन टेम्पल्स आहेत बऱ्यापैकी. ही आपली गँग थकले आहे की नाही? 4,000 स्टेप्स झाले. हा? हा कॉन्फिडन्स हल्ला पाहिजे नाही. आता जसं जसं आम्ही आता वरती जातोय हवा अजून मस्त थंड होत चालली. भारी वाटतं. मस्त वाटतं की एसी लावल्यासारखं वाटतंय. तसं मला आवडतंय ते, पण मला डोकं चढतं एवढंच, बाकी काही नाही. तुझं काही दुखत आहे ना? नाही, मला पूर्ण असं सुंदर वाटतं, फक्त डोकं चढतं. हा. हवा पाहिली का कशी एसी सारखी झाली आता? काय मी ना विचारच केला होता की ना, मी ऐकलं होतं तिथे उतरताना असे हात लावून उतरतात. खरंच तिथे हात लावून उतरावं लागणार आहे का बरं? हवा खूप आहे, धुकं खूप. आत्ताच बघ ना केवढी हवा आहे. आंबाबाईच्या मंदिराच्या याच्यावर जातो ना हा. तिथे पण छोटा रस्ता हा. आहे. आजूबाजूला पूर्ण हेच आहे. दरी. कडा दरी. आणि असे धोका ते बघ कसं येतं. काय घाल मामी येत आहे अजून. मामी हाऊस द जोश? हाय सर. सॉरी शक्तिमान. सही 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 सही. व्हिडिओ मध्ये पडली तू. एडिटर आहे. नाही, मी नाही एडिट करणार आहे. मामे परत विचार. अजून भरपूर बाकी आहे पण हा व्ह्यू बघा.
किती सुंदर व्ह्यू आहे. इथून पूर्ण धुकं जात आहे. असं वाटतंय आम्ही मागे मागे पण बघ. अजून आम्हाला कमीत कमी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता नाही, अजून आपल्याला 6,000 4,000 झालंय ना. 6,000 बाकी आहे आम्हाला. अजून 6,000 स्टेप्स जायचं. पायऱ्या तेवढ्या आहेत. तर 5 तास लागले आता देवीचं मंदिर आलेलं आहे समोर. थकल्यासारखंच झालेलं आहे. इथे काय होतं, एकदा ब्रेक घेतला ना तर ब्रेकच घेत जातो माणूस. एक तर थंडी इतकी वाढली आहे, प्रचंड थंडी आहे. धुकं बघितलं का? हे बघा सगळीकडे. कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही पण सगळीकडे धुकं आहे. मी आता हा परिसर बघा. रुचा इकडे बघ. आता हा परिसर एक नंबर. ही ती जागा आहे जिथून आम्ही आलो असतो. 5,000 स्टेप्स चढलो नाही बघ इथे. इथून आलो असतो आम्ही, पण ही बंद आहे ना. रोपवे क्लोजिंग टाइम 5 वाजेचा आहे. जोश हाय सर म्हण. मंदिर आम्ही आलोय आणि बंद आहे अजून. मंदिर कधी चालू होईल काय माहिती आता. पूर्ण धुकच झाले. इथे गिरनार मॅप आहे. पुढच्या साईडने बंद होतं देवीचं मंदिर. लकी मागच्या साईडने चालू आहे, तर मागच्या साईडने पटकन बघून घेऊ आपण, दर्शन करून घेऊ. थकला रे. आतापर्यंत पाऊस नव्हता. आता आम्ही सगळ्यांनी रेनकोट घालून घेतलेले. आता खाली जायचंय. आता मस्त धुकं वाढत चाललंय इकडे. हवा जोरात होत चालली. रेनकोट घालायचा दुसरा फायदा काय माहिती का? थंडी वाजत नाही इथे. थोडंसं खाल्लं गेलं तर त्याच्यामुळे बरं झालं. पण ही पण एक चांगली गोष्ट आहे. पाऊस येऊ नाही येऊ, थंडी नाही वाजत आहे. चिक्कार थंडी इकडे. हॅलो. आता थोडं पायऱ्या चांगलं झालेलं आहे. काय वाटतं? कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप मस्त. झालं ना, वर्थ इट झालं ना. हे बघा 5,000 चालले तुम्ही दोघं. थोडं डिफिकल्ट होतं बट झालं ना. आता मस्त वाटतंय ना. मूड फ्रेश होऊन गेला बरं की बघ. अशा वातावरणात चहा पिऊ आता. हा, चहा भेटायला पाहिजे. जय गुरुदेव. जय गिरनार. आता आपण गोरक्षनाथांच्या तिथे आले. आम्ही क्विट नाही करणार. आम्ही जाणार आहे लास्ट. आमची गाडी जितकं पुढे जातो तितकं पुढे जाऊ. आता आज म्हणून मी बोललो, म्हणून मी काढून टाकलं ते. जाऊ दे पुढे.
इथे लोकल आहे भारी सपोर्ट आहे. वरती जाताना खाली येताना सांगायच राहतं नाही का, अर्धा तास आहे, 1 तास आहे, पाऊण तास मजेवर राहील. आता आम्ही फक्त 3च आहेत. आमची टप्पू सेना मागे आहे. हा टप्पू आहे आणि त्याची सेना मागे आहे तिकडे. आम्ही त्यांना वेगळं नाव दिलंय, रेनकोट गँग. आली रेनकोट गँग. रेनकोट गँगचा 1 मेंबर आलाय. रेनकोट गँगचे अजून 2 मेंबर आले. मेन 2 मेंबर बाकी आहे अजून माझा. ते लास्टला येते. आले रेनकोट गँगचे 2 मेंबर अजून येत आहेत. थांब आधी हा दुसरा मेंबर. लास्ट 2 मेंबर राहिले. करू शकते तू, चल. लास्ट मेंबर. चलो चलो सही चल. तर वेगळंच केलेलं त्यांनी. तर आता फायनली आम्ही पोचतोय. काय ते काय खूप पाऊस आला. ते आणखी असं असं दिसलं असं. कुठं जातो तू? डायरेक्ट खाली. डायरेक्ट खाली. नाही, खालून डायरेक्ट वरती. तर खूप कष्टाने 5-6 तासांनी आम्ही पोचलोय. अरे थोडं मी काय साला शब्द सुचत नाही मला. आता वरती पोचू, दर्शन करू, त्यानंतर जितकं आलं परत जायचंय. 8-9 किलोमीटर, 10 किलोमीटर किती ते. हो हो. इथं पप्पा मम्मी आहे, मामा मामी गायब दुकामध्ये गायब. गायब आहे. तर आता आलंय आपलं फायनल डेस्टिनेशन. रुचा कुठे गेली? हा चला बाबा, फायनली इकडे इथेच आता पोचलो गुरुच्या. इथं थांबलंय. पोचलो पोचलो पोचलो. खूप 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 हवाय. खूपच जास्त आहे. ना मला असं वाटतं पोट आलं ना. नाहीये. बघ हे बघ, फोन करायला लागला. आले बघ, आले बघ. चालली आहे. पोचलो ग. पोचलो. जय गिरनार. जय गिरनार. किती नसा भरायला लागलं. हा बघ आता केवढं चालली तू. 10,000 स्टेप्स पायऱ्या चढली तू. तुमचं बघा. चला मामी, कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. फायनली दर्शन करायला आलोय आम्ही. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि सुंदरी पण आमच्या बरोबर होती. फायनल दर्शन झालं 5-6 तासानंतर. आता आम्ही परत कृपा झाली आहे, सर्वांचं छान दर्शन झालं, काही त्रास नाही कोणाला. जय जय गुरुदेव. फक्त थोडे पाय दुखत आहेत, तिथं दुखेलच. 10,000 स्टेप्स चाललो आम्ही पायऱ्या. हा म्हणजे तेच झालं, स्टेप्स म्हणजे तेच झालं. 10,000 पायऱ्या होऊन गेलेल्या. आता परत 10,000 ऍड करणार. हा 10,000 रुपये उतरायचे आता. टोटल 20,000 होणार आहे. काहीच दिसत नाही, काहीच नाही. सुंदरी सुंदरी. ए टाकू का मामा?
चला आता प्रसन्न वाटतंय, हलकं वाटतंय, कसं कसं वाटतं सांगा. खूप प्रसन्न वाटतंय, हलकं हलकं वाटतंय, अच्छा. खूप छान वाटतंय. आता काय नाही, लवकरच आम्ही खाली निघून जाऊ, किती पोहोचून जाऊ. किती लवकर? 2-3 तासात. 5 तास तर आरामात लागणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान दर्शन झालं, ते फार महत्वाचं होतं. आम्ही सर्वजण फार कष्टाने वर आलो धुक्यामध्ये, आणि आमचं दर्शन अतिशय सुंदर झालं. नाईस. हे काही स्क्रिप्टेड नव्हतं. पप्पा तसं बोलतात. सुंदरी मस्त शांती. आता 4 वाजलेच दुपारचे. आता आम्हीच आता इथे फक्त, कारण की ना लोकांनी काय झालं, धोका बघितलं आणि तिकडूनच निघून गेलं. खूप क्वचित लोक जिकडे आलेले. तू काय तुफानच येऊ शकतो. अजून रोपवे चालू झालेले नाही, म्हणजे हे 5,000 आणि याच्या खालचे 5,000 परत जावं लागेल. 10,000 स्टेप्स परत जावं लागेल. आता पूर्ण फॉग होत आहे ते. आता बघा ढगांच्या वरती आम्ही इथे बघ. मॅगी गँग आहे आमची, मॅगी गँग. पूर्वी तुम्ही येताना बघितलं तर या ब्रिजच्या तिथे पूर्ण फॉग होतं. आता पहा. इकडे लाईटच नाही, आम्हाला असं फ्लॅश लावून मग जावं लागतं खाली. किती अंदाज झाला? अंधार बघा केवढा आहे. तेच ना. तर आता आम्हाला कमीत कमी 12 तास झाले निघून तिकडून. आता परत इकडे पोचलोय. आता परत आम्हाला खाली जायचंय. अंधारच अंधार आहे. फ्लॅशलाईट लावून चाललोय आम्ही. थोड्या वेळाने पोचू. आता वरतून हा पाऊस, वरतून आम्ही थकलेलो. कसं वाटलं सांग. असं वाटलं सांगायचं म्हटलं तर निघालो तेव्हा खूप फ्रेश होतो, आणि जशी सुरुवात केली तसं धुकं, बारीक बारीक पाऊस, आणि खूप 10,000 पायऱ्या चढायचं. एक तर रोपवे बंद झाला पावसामुळे, वाऱ्यामुळे, आणि आता उतरतोय. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. 8 8:30 वाजले. 12 तास झाले आपल्याला. हा, 12 तास नाही झाले अजून. होईल होईल. होईल, पण झालंय का? 8 वाजले ना. नाही झालं. 8:15 होईल ना. 8:15 नाही, 8:30 ला आता होऊन जाईल आपले हा. 12 तास. 11:30 तास. विकार पाय जाम झाले. आणि म्हटलं तर सगळ्यांचे पाय गेले, चालता येत नाही कोणालाच. वातावरणाने जास्त अजून हे केलं, आणि त्यात लाईट नाही. त्याच्यात लाईट नाही. पण दर्शन खूप छान झालं. यांचं बघा, यांचं वय किती आणि 20,000 पायऱ्या चालले. चढून उतर. हा, अजून पण चालतंय. डेडिकेशन बघा. पॉवर लॉस इतका झालाय की बोलताच येत नाही त्यांना. इकडे बघा, इकडे बघ. खूप थकलोय मी. भारी माझे पाय खूप दुखत आहेत. खूपच जास्त उतरायला त्रास होतोय. गुड मॉर्निंग. आता परत चाललो आम्ही घरी. आजचं तर क्लायमेट कालपेक्षा खराब आहे. कालपेक्षा जास्त खराब आहे आजचं क्लायमेट. जे पण लोक आज आले त्यांची तर वाटच लागणार आहे आज. तर आम्ही आता इकडे जेवण केलं. 150 रुपये मध्ये थाली आहे, जी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवली मी.
अप्रतिम आहे, खूपच छान आहे. जर कधी या रस्त्याला आला तुम्ही, मी लोकेशन टाकून देऊ. खूप छान हॉटेल आहे, एकदा थांबा इकडे. 150 रुपयामध्ये थाली आहे. भरपेट खा. येते